साल 1982 इस्रायलने शेजारी दक्षिणेला असलेल्या लेबनॉन या देशात आर्मी घुसवली आणि राजधानी बैरूतचाच ताबा घेतला। लेबनॉनमधून ऑपरेट होत असलेल्या पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच पीएलओला दिलेलं हे उत्तर होतं। पण यानंतर लेबनॉनमध्ये एका सिव्हिल वॉरला सुरुवात झाली आणि पुढचे 7 वर्ष हे युद्ध चाललं। अनेक लोक यात नाहक मारले गेले। इस्रायल आर्मीने लेबनॉनच्या सीमेपासून ते बैरूतपर्यंत ताबा घेतला। या जाचाला कंटाळून अनेक संघटना उभ्या राहिल्या, पण इस्रायलच्या ताकदीसमोर कोणाचाही निभाव लागणं अशक्य होतं। यात एक शिया मुस्लिम संघटनाही उभी राहिली। इराणकडून ताकद मिळाली। लेबनॉनमधील संघर्षग्रस्त तरुणांची मोठ्या प्रमाणात भरती केली आणि लष्करी मोहीम सुरू झाली। या संघटनेचं नाव होतं हिजबुल्ला। 1982 ते आजपर्यंत इस्रायलच्या विरोधात या संघटनेने अनेकदा दोन हात केले। हजारो लोकांचा बळी गेला, पण 2006च्या संघर्षानंतर सर्वात मोठा रक्तपात सोमवारच्या एअर स्ट्राईकमध्ये झालाय, ज्यात 500च्या वर लोकांचा बळी गेलाय। इस्रायल आणि हिजबुल्लाच्या रक्तरंजित संघर्षाचा इतिहास या व्हिडिओत तर पाहायचा आहे, पण त्याआधी एक प्रश्न, जगातील सर्वात मोठा शिया मुस्लिम देश कोणता आहे? 1 इराण, 2 इराक, 3 लेबनॉन आणि 4 सौदी अरेबिया। या व्हिडिओच्या शेवटी प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला मिळेलच, पण कमेंटमध्ये उत्तर देऊन तुमचंही जनरल नॉलेज जरूर चेक करा। 7 ऑक्टोबर 2023ला हमासने गाझापट्टीत युद्धाची सुरुवात केली आणि इस्रायलनेही ऑल आउट मोहीम उघडली। हमासला साथ देण्यासाठी याच वेळी बाजूच्या लेबनॉनमधून हिजबुल्लाने इस्रायलवर रॉकेट टाकले। इस्रायलने या जिव्हारी लागलेल्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाच्या विरोधात मोहीम उघडली, पण इस्रायल विरुद्ध हिजबुल्लाचा इतिहास एवढा रक्तरंजित आहे की मध्य पूर्वेत या इतिहासाने अंगावर शहारे येतात। 1982ला पीएलओच्या विरोधात आघाडी उघडल्यानंतर इस्रायलने बैरूतवर ताबा मिळवला। दक्षिण लेबनॉन आणि पश्चिम बैरूतला इस्रायल आर्मीने पूर्णपणे वेढा घातला। युद्ध संपवण्यासाठी पीएलओ आणि इस्रायल यांच्यात एक करार झाला। या करारानंतर पीएलओने लेबनॉन सोडून ट्युनिशियामध्ये जाण्याचा निर्णय घेतला। पीएलओने लेबनॉन सोडलं, मात्र इस्रायलचे सैनिक लेबनॉनमध्येच राहिले। स्थानिक सैनिकांना इस्रायलने उभा केलं। यानंतर लेबनॉनमध्ये शाब्रा आणि शतीला जनसंहार झाला। जवळपास 3000 पॅलेस्टाईन निर्वासित आणि लेबनॉन नागरिकांचा यात मृत्यू झाला। इस्रायलच्या दडपशाही विरोधात शिया संघटना एकत्र आल्या। सर्वांचा मास्टरमाइंड म्हणून हिजबुल्लाने नेतृत्व स्वीकारलं। बैरूतच्या दक्षिण भागातून पाठिंबा मिळाला। इराणचंही बळ मिळालं। हिजबुल्ला एक महत्त्वाची संघटना बनली। ही झाली सुरुवातीच्या वर्षातली म्हणजे 1982ची स्टोरी, पण खरा संघर्ष तर इथून पुढे सुरू झाला, कारण हा फक्त इस्रायलच्या एका शत्रूचा जन्म होता। 1982 ते 1986 या काळात इस्रायल आर्मीवर मोठमोठे हल्ले झाले। वेगवेगळ्या संघटनांनी जबाबदारी घेतली, पण बहुतांश आरोप हिजबुल्लावर होते। 23 ऑक्टोबर 1983 रोजी बैरूतमधील इमारतींवर बॉम्ब हल्ले झाले। यात 300 पेक्षा जास्त फ्रेंच आणि अमेरिकन सैनिक मारले गेले। लेबनॉनमध्ये शांततेसाठी विविध देशांचं सैन्य तैनात करण्यात आलं होतं, त्यांचाच यात मृत्यू झाला। या हल्ल्याचा आरोपही हिजबुल्लावरच करण्यात आला। 1985 पर्यंत सैनिकांवर जीवघेणे हल्ले करून हिजबुल्लाने स्वतःचं लष्करी मैदान तयार केलं आणि अनेक तरुणांना भरती करून घेतलं। आपल्या देशात येऊन आपल्यालाच दडपलं जाते हे पाहून अनेक तरुण दहशतवादी बनायलाही तयार झाले। 1985 पर्यंत हिजबुल्लाची लष्करी ताकद एवढी वाढली की इस्रायलला लेबनॉनच्या लिटाणी नदी परिसरातून माघार घ्यावी लागली। इस्रायलने या परिसराला सिक्युरिटी झोन म्हणून जाहीर करून टाकलं। इस्रायलने पूर्ण सैन्य 2000 साली मागे घेतलं, पण तोपर्यंत स्वतःच्या विचारांचे अनेक सैनिक उभा केले। याला इस्रायलचे प्रॉक्सी सैनिक असं म्हटलं जायचं। इस्रायलने लेबनॉनमधून माघार घेतली ती 2000 या साली, पण त्याआधी या काळात लेबनॉनच्या नागरिकांचा मृत्यू तर झालाच, पण इस्रायलचेही अनेक सैनिक मारले गेले। 1992ला लेबनॉनचं सिव्हिल वॉर संपलं आणि संसदीय निवडणुका झाल्या। हिजबुल्लाने या निवडणुकीत 128 सदस्यांच्या संसदेत 8 जागा जिंकून राजकारणात पाऊल टाकलं। लोकांचं समर्थन मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक कामे हाती घेतली। 1993ला पुन्हा एकदा इस्रायल हिजबुल्ला यांच्यात 7 दिवसांचं युद्ध झालं आणि 118 जणांचा यात मृत्यू झाला। 1996ला काना अग्रेशन झालं। यात हिजबुल्लाच्या सैनिकांना इस्रायलने आणखी मागे ढकललं। शत्रूचे मिसाईल इस्रायल सीमेवर पोहोचू शकणार नाहीत एवढ्या अंतरावर हिजबुल्लाला ढकललं। 1986च्या संघर्षातही जवळपास 100हून अधिक लोक मारले गेले। लेबनॉनचे लोक शांतता अनुभवतच होते, त्यात 2006 साल उजाडलं आणि नवा संघर्ष सुरू झाला। 2006चं ऑपरेशन इस्रायलच्या हद्दीत सुरू झालं। हिजबुल्लाने इस्रायलच्या 3 सैनिकांना मारलं आणि दोघांना ताब्यात घेतलं। इस्रायली सैनिकांच्या बदल्यात हिजबुल्लाने लेबनॉनच्या कैद्यांना सोडण्याची मागणी केली। यानंतर 34 दिवसांसाठी एक युद्ध सुरू झालं। लेबनॉनच्या 1200 नागरिकांचा यात मृत्यू झाला, तर इस्रायलचे 150 पेक्षा नागरिक मृत्युमुखी पडले। 2009 साल येता येता हिजबुल्ला एक लष्करी समूह न राहता लेबनॉनच्या राजकारणातील महत्त्वाचा पक्षही बनला।
2012ला हिजबुल्लाने सिरियाच्या युद्धातही उडी घेतली. आयसिसची लेबनॉनमध्ये घुसखोरी होऊ नये यासाठी हस्तक्षेप करत असल्याचं हिजबुल्लाने जाहीर केलं. पहिल्यांदाच एका मोठ्या युद्धाचा अनुभव या निमित्ताने हिजबुल्लाने घेतला. यानंतर ताजा रक्तपात सुरू झाला तो 7 ऑक्टोबर 2023ला. इस्रायलने मात्र यावेळी हिजबुल्लाचा काटा काढण्याचीच मोहीम सुरू केली आणि एक टॉप कमांडर्स मारले. लेबनॉनच्या शेकडो नागरिकांचाही यात मृत्यू झाला. सोमवारी तर एका दिवसात 500पेक्षा जास्त नागरिक मारले गेले. इस्रायलवर हल्ला होऊ नये यासाठी हिजबुल्लाचे शस्त्रसाठे उद्ध्वस्त करण्यासाठी हे एअर स्ट्राईक होत आहेत आणि यात लेबनॉनच्या नागरिकांचाही मृत्यू होतोय. इस्रायल आणि लेबनॉन हे युद्ध अजून काही दिवस चालण्याची शक्यता आहे. आम्ही या विषयावर अपडेटचे व्हिडिओ देतच राहू. तुम्ही मटा इंटरनॅशनल हे वर्ल्ड अफेअर्सचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. हिजबुल्ला आणि इस्रायलच्या या घडामोडीबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा. यासोबतच व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या आपल्या प्रश्नाकडेही येऊ. इराण हा जगातला सर्वात मोठा शिया मुस्लिम देश आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला मात्र विसरू नका.